वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय सायन्सचे 6वी ते 10वी सगळा सिलेबस आपण कव्हर करणार आहे. त्यामध्ये आज आपण बघतोय 6वीचा धडा क्रमांक 12 साधी यंत्रे. आता या धड्यामध्ये काही महत्त्वाचं असं नाही, फक्त काही गोष्टीचं आहे ज्या बघायचं आहे. त्यामुळे या धड्यामध्ये तसं काही बघायला गेलं तर काही खूप अवघड असा कुठल्या सायंटिफिक कन्सेप्ट्स वगैरे नाही आहेत. तर आता आपल्याला काय काय बघायचं, तर साधी यंत्र म्हणजे काय. आता साधी यंत्रे आणि दुसरं असतं मग गुंतागुंतीची यंत्रे. तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर साधी यंत्रे म्हणजे एकदम साधं काहीतरी रचना असेल. म्हणजे आता समजा आपल्याला पायऱ्याच्या ऐवजी आपल्याला जर चढायला उतरायला जर अवघड जात असेल तर आपण एखादी फळी लावतो, मग आता ते साधं यंत्र झालं. तर साधी रचना असलेले 1 किंवा 2 भाग असलेले जे हाताळायला सोपं असतात, ज्यांचा मेंटेनन्स कमी असतो किंवा ज्यांची निगा किंवा काळजी नीट एवढी घ्यावी लागत नाही, तर ते म्हणजे साधी यंत्रे. आणि दुसरं असतं की गुंतागुंतीची यंत्रे. म्हणजे आता आपल्याला जे गुंतागुंतीचे यंत्र आहेत, आपण आता मोबाईल आहे ते गुंतागुंतीचं आहे, त्यामध्ये खूप गोष्टी आहेत. किंवा समजा आता गाडी आहे, बाईक आहे, सायकल आहे, हे सगळे गुंतागुंतीचे यंत्र आहे. तर गुंतागुंतीचं आहे म्हणजे काय, आता त्यामध्ये खूप भाग असतात, त्यामुळे त्याची काळजी घ्यावी लागते. ते बिघडलं तर ते आपल्याला रिपेअर करायला लागतं. ते आपल्याला रिपेअर करता येत नाही, त्याचे मग वेगळे वेगळे एक्सपर्ट असतील. तर ते तुलनेने ते हाताळायला कठीण असतात. म्हणजे कठीण म्हणजे थोडेसे कठीण असतात. साध्या यंत्रांमध्ये काही खूप कठीण काही नसतं. तर असे साधी यंत्र आणि गुंतागुंतीचे यंत्र. आता आपला धडा आहे साधी यंत्रे. त्यामध्ये आता हे 4-5 साधी यंत्र आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. तर त्यामध्ये आता पहिलं आहे ते म्हणजे उतरण. उतरण म्हणजे काय आहे, तर जर समजा आपल्याला उंचावरती वजन चढवायचं आहे किंवा खाली घ्यायचं आहे, किंवा समजा आपल्यालाच वरती जायचं आहे किंवा खाली यायचं असेल, तर आता आपण एक तिरकी अशी फळी लावणार आहे, मग त्याला आपण उतरण असं म्हणणार आहे. आता उतरण का असतं किंवा उतरण कशासाठी लावतो, तर आपल्याला खूप जर समजा टोकाचा असा उंच असेल तर ते आपल्याला आपली शक्ती कमी पडते. मग त्यामुळे आपण असं काहीतरी उतरण लावतो. किंवा आता घाट आहे, घाटाच्या भोवती असे त्याच्या भोवती भोवती असे रस्ते असतात, गोल गोल फिरणारे. तर ते तसे का असतात, तर आता सरळ रस्ता जर समजा बनवला घाटापासून एकदम टोकापर्यंत जाणारा वरचा, तर आता ते किती गाड्या असतील ज्या तिथंपर्यंत पोहोचणारच नाही आहेत, कारण तेवढी स्पीड आपल्याला बनवता येणार नाही आहे, किंवा तेवढ्या पॉवरचे इंजिन बनवता येणार नाहीत, किंवा बनवले तर ते खूप महाग जातील आणि ते पडायची पण शक्यता आहे. त्यामुळं हे असं गोल गोल फिरून जे घाटावरून रस्ते बनवले आहेत, तर ते नेहमी असे वळणावळणाचे गोल गोल आहेत. तर ते एक उतरणच असते, तर ते उतरण आहे. दुसरं आता पाचर. पाचर आपल्याला एक वापर माहिती आहे की जर समजा आपण आता एखादं झाडाचा बुंधा किंवा मोठं लाकूड असेल, ते जर आपण करवतीने जर कापणार असू, तर ते नंतर त्यात तो गॅप राहावा म्हणून आपण एक छोटंसं लाकूड किंवा त्याचा एखादा पीस किंवा काहीतरी असं त्यामध्ये अडकवून ठेवतो. तर ते झालं की पाचर. तर आता 2 वस्तू परत जोडल्या जाऊ नयेत, त्या सेपरेटच राहाव्यात, म्हणून जे त्याच्यामध्ये आपण लावू त्याला म्हणतो आपण पाचर. वस्तूचे 2 तुकडे करण्यासाठी किंवा चिकटलेल्या वस्तू अलग करण्यासाठी पाचर वापरली जाते. त्यानंतर आता तरफ. तरफ म्हणजे काय असतं, तर जर समजा आपल्याला एखादं वजन उचलायचं असेल, तर आपण नेहमी म्हणजे आता समजा हे वजन उचलायचं आहे, तर आपण इथून असं त्याला उचलतो असं. तर मग इथं काहीतरी आपण ठेवू, म्हणजे समजा आता दगड ठेवला आणि मग असं आपण उचलणार आहोत. तर जेव्हा आपण असं काय उचलतो एखाद्या कशाचा तरी वापर करून, समजा आपण लोखंडी पहारचा वगैरे वापर करून बऱ्याच वेळा अशा काही वस्तू उचलतो, तर ते झालं की तरफ. म्हणजे एखादी वस्तू उचलण्यासाठी आपण जरा थोडासा आपल्या हे फिजिक्सचा वापर करतो, आणि मग ते झालं तरफ. तर जड वस्तू उचलण्यासाठी टेको देऊन उचलली जाते. म्हणजे आता समजा ही जड वस्तू आहे आणि समजा आपल्याकडे ही पहार आहे, तर आपण त्याला खाली ठेवणार आहे आणि इथे एखादी वस्तू ठेवलेली असेल आणि मग इकडं भार देऊन आपण हे असं उचलणार आहे. तर बल, भार आणि टेकू असं 3 भाग असलेले हे तरफ असते. आणि त्यानंतर पुढचं आहे कप्पी. कप्पी काय आहे, तर वजन उचलण्यासाठी खच असलेले चाक आणि दोरी अशा रचनेला कप्पे असे म्हणतात. म्हणजे जर आता पाण्याची टाकी वगैरे ट्रकमध्ये बसवतात, तर तेव्हा ही कप्पीने बसवली जाते. कप्पी म्हणजे आता हे जेव्हा एखादं वजन उचलण्यासाठी वापरली जाते, तर त्याला आपण कप्पी म्हणतो. तर ही आपली साधे यंत्र आहेत. साधे यंत्र म्हणजे एकदम साधे यंत्र आहे, ज्यामध्ये खूप काही कठीण अशी रचना नाही आहे. साधी रचना, साधं हाताळण्याला सोपं असे यंत्र म्हणजे साधी यंत्र आहे. आणि आता यंत्रांची काळजी घेण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, तर आपल्याला घर्षण टाळण्यासाठी आपल्याला नेहमी त्यावेळेला वंगण करावं लागतं, किंवा त्याला आपण ऑइलिंग म्हणतो. आपण ऑइलिंग बऱ्याच गोष्टींची करतो. म्हणजे समजा आपल्याकडे कपडे शिवायची मशीन असेल, गाडी असेल, आपल्याला प्रत्येक वेळी आपण त्यामध्ये ऑइल सोडतो. तर ऑइल का सोडतो,
तर घर्षणामुळं ते खराब होतं. मग ते घर्षण कमी करण्यासाठी मग आपण त्यामध्ये ऑइल सोडत असतो किंवा ग्रीस सोडत असतो. मग त्याला आपण वंगण म्हणतो. त्याच्यानंतर नियमित सफाई करणं गरजेचं असतं आणि गंज लागू नये म्हणून आपण त्याला कलरिंग वगैरे करून घेतो. स्पेशली आपण ऑइल पेंट वापरतो. तर ऑइल पेंटने काय होतं, तर गंज लागण्याचं मुख्य कारण असतं म्हणजे पाण्याचा आणि हवेचा संपर्क आहे ना. जर समजा आपलं एखादी वस्तू ही आपली धातूची बनलेली असेल, समजा लोखंडाची असेल, तर आता त्यामध्ये पाणी आणि जर हवा एकत्र आली तर ते गंजू शकतं. तर त्यावेळी आपण मग काय करतो, तर आपण ऑइल पेंट देतो त्याला. ऑइल पेंट दिलं की पाणी धातूपर्यंत पोहोचत नाही. तर तेव्हा मग आपण हे करतो की आपण रंग देतो. तर रंग का देतो, तर पाण्याचा थेट त्यावरती प्रभाव पडू नये म्हणून. जनरली आपण धातूचा असेल तर ऑइल पेंट देतो आपण. साधा रंग दिला तर ते पाण्याने गंजू शकणारच आहे. तर असं काही गोष्टी आपण यंत्राची काळजी करण्यासाठी घेतो. तर हे झालं आपला हा धडा इथे संपतो. या धड्यामध्ये तसं पण काही महत्त्वाचं असं काही विशेष असं काही नव्हतं.